पारनेर बाजार समितीच्या सभापतीपदी जवळा येथील किसनराव रासकर तसेच उपसभापतीपदी पठारवाडी येथील किसन सुपेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। यावेळी नूतन सभापती आणि उपसभापती यांचा संचालक मंडळ तसेच निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला आहे। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। उन्हाळा आलाय, गरमी जाणवायला लागली आहे, पण चिंता नको। इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव, साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज। आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा कूल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज, जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज, एसी, कूलर, फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। पारनेर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी जवळा येथील किसनराव रासकर तसेच उपसभापतीपदी पठारवाडी येथील किसन सुपेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे। बाजार समितीवरती सध्या खासदार निलेश लंके यांचे निर्विवाद वर्चस्व आहे। सभापती उपसभापती पदासाठी लंके समर्थक संचालकांमध्ये स्पर्धा होती, मात्र खासदार लंके सांगतील तोच पदाधिकारी हा फॉर्म्युला असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी पंचायत समिती सदस्य किसनराव रासकर यांना सभापती पदाची संधी तसेच शिवसेना उभाटा गटाचे नेते आणि पठारवाडी गावाचे माजी सरपंच किसन रासकर यांना उपसभापती पदाची संधी मिळाली आहे। जिल्हा सहकारी बँकेचे संचालक तथा बाजार समितीचे संचालक प्रशांत गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अशोकराव सावंत, माजी पंचायत समिती सदस्य शंकर नगरे हे मात्र संचालक मंडळाच्या बैठकीस अनुपस्थित होते। त्यामुळे नूतन सभापती रासकर यांच्या निवडीची सूचना सभापती बाबासाहेब तरटे यांनी मांडली, तसेच उपसभापती बापू शिर्के यांनी अनुमोदन दिलं आहे। सुपेकर यांच्या निवडीची सूचना संचालक अशोकराव कटारिया यांनी, संचालक आणि माजी सभापती गंगाराम बेलकर यांनी अनुमोदन दिले। सुपेकर यांच्या निवडीची सूचना संचालक अशोकराव कटारिया यांनी मांडली आहे। संचालक आणि माजी सभापती गंगाराम बेलकर यांनी अनुमोदन दिलं। या निवडीस 18 पैकी 15 संचालक उपस्थित होते। निवडणूक अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक विकास जाधव, मुख्य लिपिक RS चाबुकस्वार तसेच बाजार समितीचे सचिव सुरेश आढाव यांनी काम पाहिले। यावेळी सभापती उपसभापती यांचा संचालक मंडळ निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। आज या ठिकाणी मार्केट कमिटीच्या सभापती आणि उपसभापतीपदी आज सभापतीपदी किसनराव रासकर व उपसभापतीपदी किसनराव सुपेकर यांची निवड झाली। ही निवड म्हणजे आज फक्त या अहिल्यानगरचे खासदार निलेशजी लंके यांच्यामुळं या दोन्ही जुन्या कार्यकर्त्यांना लंके साहेबांनी न्याय दिला, त्याबद्दल मी प्रथमतः उद्धव बाळासाहेबच्या शिवसेना गटाकडून त्यांचे मनपूर्वक असे स्वागत करतो। आणि आज यांनी आमच्यासारख्या गोरगरीब घरातील लोकांना जो या खुर्चीवर बसवलं, त्याबद्दल मी लंके साहेबांचे खरंच मनापासून आभार मानतो। यापूर्वीही यांनी लंके साहेबांनी ज्यावेळेस नगरपंचायतची अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड होती, त्यावेळेस सुद्धा त्यांनी आघाडीचा धर्म पाळून माझ्यासारख्या एका छोट्या कार्यकर्त्याला उपनगराध्यक्षपदी बिनविरोध, त्यावेळेस बी बिनविरोध आणि आज बी बिनविरोध, या दोन्ही वेळेस बिनविरोध निवड करून दिली। त्याबद्दल मी पुन्हा एकदा लंके साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि थांबतो। विनोद गायकवाड, सी24 तास, पारनेर। उद्या बस्ता खरेदीला जायचंय आणि तुम्ही दोघांनीही यायचंय, काहीही कारण चालणार नाही। आपल्या बातचीचं लग्न आहे, आपण येणार नसता? हो भेटू आपण। बघितलं सगळ्यांना किती आनंद झालाय तुझ्या लग्नाचा ऐकून। हो ग, पण मला एक सांग, उद्या आपण बस्ता खरेदीला कुठे चाललोय हे तर तू कोणालाच नाही सांगितलंस। सांगायची गरजच काय, पिढ्यानपिढ्यांची परंपरा आहे ही। लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांना ठाऊक आहे, बस्ता खरेदी म्हणजे कोहिनूर।
बस्ता खरेदीचं हक्काचं ठिकाण. कोहिनूर, MG रोड आणि सावेडी, अहिल्यानगर.